ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार. विवेक चूडामणी या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपला 5वा वर्ग आहे, 5वं चिंतन आहे. आणि मागच्या वेळेस आपण बघितलं होतं पंचकोश. त्यापूर्वी आपण बघितलं 3 अवस्था आणि 3 शरीरं. आता ह्या 3 अवस्था आणि पंचकोशापासून हा आत्मा कसा वेगळा आहे हे इथे शंकराचार्य आपल्याला सांगणार आहे. म्हणजे आत्म्याचं स्वरूप कसं आहे, कारण आत्म्याचं स्वरूप आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याबद्दल माहिती असणं फार आवश्यक आहे. कारण आपलं ध्येय काय आहे, आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे हे माहिती असल्याशिवाय आपण प्रयत्न करणार कसे. म्हणून ते म्हणतात की शिष्याला की बघ, मी तुला आता सांगत आहे, अथ ते संप्रवक्ष्यामि स्वरूपम परमात्मनः यद्विज्ञाय नरो बंधान मुक्त कैवल्यमश्नुते. तर इथे शंकराचार्य काय म्हणतात शिष्याला की अथ ते संप्रवक्ष्यामि, आता मी तुला सांगत आहे काय, स्वरूपम परमात्मनः, त्या परमात्म्याचं स्वरूप मी आता तुला सांगत आहे. आणि ते स्वरूप जाणून घेतल्यामुळे काय होईल, यद्विज्ञाय नरो बंधान मुक्तः कैवल्यमश्नुते, त्या आत्म्याला जाणून घेतल्यामुळे सगळे बंधनं तुटून पडतील आणि तुला मुक्ती लाभेल, तुला कैवल्य लाभेल, तुला निर्वाण लाभेल. तुम्ही त्याला काहीही म्हणू शकता. तर ह्या आत्म्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय कुणालाही मुक्ती लाभू शकत नाही. आणि तो आत्मा कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे हे मी तुला आता सांगत आहे. आणि हे पुढच्या काही श्लोकामध्ये शंकराचार्य आपल्याला आत्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करतात. ते काय म्हणतात बघा. अस्ति कश्चित् स्वयं नित्यम अहम प्रत्ययलंबनः अवस्थात्रय साक्षी सन पंचकोश विलक्षणः. हा जो श्लोक आहे तो आपण जेव्हा 3 अवस्था बघत होतो त्यावेळेस हा श्लोक आपण घेतलेला होता. तेव्हा इथे शंकराचार्य काय म्हणतात की अस्ति क्वचित् स्वयं नित्यम अहम प्रत्ययलंबन. हा जो खरा अहम आहे, अहम ब्रह्मास्मी, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, हा जो अहम आहे, हा अहमचा आश्रय घेऊन आपला खरा मी जेव्हा आपण शोधतो तेव्हा तो आत्माच आपला खरा मी आहे. तर तो प्रत्यय घेऊन हा अहम राहत असतो. आणि तो कसा आहे, अवस्थात्रय साक्षी सन पंचकोश विलक्षणा. तो 3ही अवस्थांचा साक्षी आहे आणि पंचकोशापासून वेगळा आहे. यावर आपण चिंतन केलेलं आहे जेव्हा आपण 3 अवस्था बघत होतो, जागृत स्वप्न सुषुप्ती. आणि या अवस्थाच्या पलीकडे हा आत्मा 3 अवस्थांचा पण साक्षी आहे. आणि हा काय आहे, पंचकोश विलक्षण. हा 5 कोशापासून हा विलक्षण आहे. या 3 अवस्था जागृत स्वप्न सुषुप्ती याबद्दल जर विस्ताराने माहिती पाहिजे असेल तर आपल्या मांडूक्य उपनिषदामध्ये मिळू शकते. अ ओ म म्हणजे जागृत स्वप्न सुषुप्ती. वर जे टिंब आहे ते आहे तुरीय, जे ते आहे आत्म्याचं स्वरूप. म्हणजे 3ही अवस्थाच्या पलीकडे ते ब्रह्म आहे. ती तुरीय अवस्था आहे, ती चतुर्थ अवस्था आहे, पण ती 3ही अवस्थाच्या पलीकडे आहे. तर यावर आपण ऑलरेडी चिंतन केलेलं आहे. यो विजानाति सकलम जाग्रत स्वप्न सुषुप्तिषु बुद्धि तद्वृत्ति सद्भावम अभावम अहमिति अयम.
तर इथे भगवंत म्हणतात, म्हणजे भगवान शंकराचार्य म्हणतात इथे की यो विजानाति सकलम, तो सगळं काही जाणणारा आहे. विजानाति विकर्षेण जानाति, म्हणजे त्याच्यापासून तुम्ही काहीही लपवून ठेवू शकत नाही. तो सगळं काही जाणतो. बघा, याबद्दल अनेक संतांच्या जीवनामध्ये आपल्याला घटना बघायला मिळतात. कनकदास एक भक्त होते. एकदा काय केलं, गुरुने सगळ्या शिष्यांना एक एक केळ दिलं आणि सांगितलं की हे केळ तुम्ही जा, अशा ठिकाणी जा की तुम्हाला कोणी बघणार नाही, आणि ते केळ खाऊन नंतर परत या. आता सगळे शिष्य गेले. काही शिष्य झाडावर चढले, काही शिष्य कुठे फार लांब गेले, लपून बसले, आणि त्यांनी ते केळ खाऊन टाकलं आणि त्यांना वाटलं की आता आपल्याला कुणीही बघत नाही. पण कनकदास मात्र ते केळ खाऊ शकला नाही. ते केळ तो गुरुकडे परत घेऊन आला. गुरुने विचारलं, म्हणे अरे तू केळ खाल्लं का नाही? नाही म्हणे, तुम्ही म्हणाले की कोणी बघणार नाही अशा ठिकाणी जाऊन खा, पण मी बघितलं की तो कृष्ण तर सगळीकडे आहे, तो सगळ्यांनाच बघत आहे. मी त्याच्यापासून काही लपवून ठेवू शकत नाही. मला सगळीकडे कृष्णच दिसायचा, मग मी कसं खाऊ? म्हणजे सगळीकडे भगवंत आहे, तो बघत असतो. आपल्याला काय वाटतं की आपण काहीही केलं तरी कोणीही बघत नाही, पण आपल्यामधला जो आत्मा आहे तो कसा आहे? विजानाति सकलम, तो सगळं काही जाणणारा आहे. तुम्ही इतरांपासून कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही त्या आत्म्यापासून काहीही लपवू शकत नाही. आपल्याला वाटते की आपण सगळं लपवलेलं आहे. कोणत्याही गोष्टी आपण एकांतामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जवाहरलाल नेहरूने त्यांच्या एका पत्रामध्ये इंदिरा गांधींना लिहिलं होतं की अशी कोणतीही गोष्ट करू नको की जी गोष्ट पब्लिकली करण्याची तुला भीती वाटत असेल. म्हणजे लपून कोणतीही गोष्ट करू नको, कारण मनुष्य लपून केव्हा करतो की ज्याला लोकांना माहिती झालं तर आपली बदनामी होईल असं ज्याला वाटतं तो सगळ्या गोष्टी लपून करतो. पण इथे लपून वगैरे काहीही राहत नाही. तो भगवंत कुठे नाही, सगळीकडे त्याचे डोळे आहे, सगळीकडे त्याचे कान आहे, तो सगळं काही ऐकतो, सगळं काही बघतो, पण हे आपल्याला कळत नाही. ह्या शरीर मनाच्या मागे तो आहे. आणि काय म्हटलं आहे? बुद्धी तद्वृत्ती सद्भावम अभावम अहमिति अयम. तो बुद्धीलाही बघतो आणि बुद्धीमध्ये येणाऱ्या वृत्ती, म्हणजे तुमच्या मनामध्ये येणारे विचार, आता ते सद्भावम, कधी कधी तुमच्या मनामध्ये चांगले विचार येतात, सद्भाव येतात, ते पण बघतो. आणि अभावम, तुमच्या मनामध्ये कधी कधी कोणताही विचार येत नाही, मन एकदम शांत असतं, त्या शांत अवस्थेला सुद्धा तो आत्मा बघतो. म्हणजे चांगलेही विचार बघतो, वाईटही विचार बघतो, आणि जेव्हा मनाची अवस्था होते की कोणताही विचार राहत नाही, अभाव असतो, विचारांचा अभाव असतो, ती अवस्थासुद्धा तो आत्मा बघतो. म्हणजे बघा, आपण काही लपवू शकतो का? हे आहे आपलं खरं स्वरूप, हा आहे खरा मी. म्हणजे आपण सर्वत्र आहो, आपल्याला सगळं काही माहिती आहे, आपण 3 अवस्थांच्याही पलीकडे आहो, आणि आपण बुद्धी, मन, इंद्रिय यांच्या सगळ्याच्या सगळ्या क्रिया बघत असतो, कारण कुणीतरी तिथे आहे. जरी आपल्याला वाटलं की कोणी बघत नाही, पण तो आहे ना बघणारा, आणि तो असल्याशिवाय आपलं अस्तित्वच राहू शकत नाही. त्या आत्म्यावरती आपलं अस्तित्व अवलंबून आहे. हे शरीर, हे मन, हे इंद्रिय, हे सगळे कार्य करत आहे कारण त्या आत्म्याचा प्रकाश या शरीरामध्ये आहे. त्या प्रकाशामध्ये हे सगळे कार्य करत असतात, म्हणून त्याला सगळं काही कळतं. एक मात्र भगवंत तसा आहे
की ज्याला या सृष्टीमधलं सगळं काही कळतं. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की मुंगीच्या पायातले घुंगरूसुद्धा भगवंताला ऐकू जातात. म्हणजे तुम्ही त्याच्यापासून काहीही लपवू शकत नाही. तुमची प्रत्येक घडामोड, तुमचा प्रत्येक विचार, तुमचं प्रत्येक कर्म हे तो आत्मा बघत असतो आणि तो नेहमी बघणाराच राहतो. हे लक्षात ठेवा. तो बघतो पण तो नेहमीच बघणारा राहतो. कोणी म्हणू शकत नाही की मी आत्म्याला बघितलं. आत्म्याला बघणं म्हणजे आत्म्याशी एक होणं, आत्म्याशी तद्रूप होणं. आणि जेव्हा आपण आत्म्याशी तद्रूप होतो तेव्हा आपण हे आत्माच होऊन जातो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जे ब्रह्माला जाणून घेतात ते ब्रह्मच होऊन जातात. म्हणजे स्वतःपासून ब्रह्माला वेगळं बघू शकत नाही, कारण आपणच ब्रह्म आहोत. आता आपण आपल्याला वेगळं कसं बघू शकणार? आता हे आपले डोळे आहे, या डोळ्यांना आपण कसं बघणार? आपण डोळ्यांना बघू शकत नाही. फक्त बघतो काय? त्याचं प्रतिबिंब. आरशामध्ये आपल्याला प्रतिबिंब दिसते. हे डोळे नेहमी बघणारेच आहे. या डोळ्याला आपण स्वतः बघू शकत नाही. हे डोळे हे जग बघतात पण आपण डोळ्यांना बघू शकत नाही. आणि जर बघायचं असेल तर आपल्याला आरशाची मदत घ्यावी लागते. आणि आरशामध्ये दिसणारे डोळे म्हणजे ते प्रतिबिंब आहे, ते काही खरे डोळे नाही. तर आपणच आपल्याला कसं बघू शकणार? कारण आपण तर नेहमी बघणारेच आहोत. म्हणून इथे म्हटलं आहे की हा तीनही अवस्थांना जाणणारा आहे. तुम्ही काय स्वप्न बघितलेले आहे, तुम्ही जागृत अवस्थामध्ये काय काय केलेलं आहे, आणि सुषुप्तीमध्ये असताना तुम्हाला जी गाढ निद्रा लागली, त्याच्याबद्दल जो आनंद मिळाला, तो आनंद पण त्या आत्म्यानं बघितलेला आहे. तिथे अज्ञान आहे, ते अज्ञान पण त्याने बघितलेलं आहे. म्हणजे तीनही अवस्था, पाचही कोश आणि बुद्धीमध्ये येणाऱ्या सगळ्या वृत्ती, सगळे विचार, चांगले वाईट आणि त्यांचा अभाव, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी बघणारा तो आत्मा आहे. म्हणजेच तो आपल्या किती जवळ आहे. जवळच नाही तर तेच आपलं स्वरूप आहे. आपण तो आत्माच आहो, आपणच आहोत. ह्या जगात आपल्याशिवाय दुसरं काहीही नाही. पण याचा आज आपल्याला विसर पडलेला आहे. त्या आपल्या स्वरूपाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आणि अशा स्वरूपाचा आत्मा जर आपण जाणून घेतला तर आपला जन्ममृत्यू होणार नाही. आपले योगी होते, ऋषी होते, ते जंगलामध्ये राहायचे पण त्यांना सगळं दिसायचं. ह्या जगामध्ये काय घडामोडी होत आहे हे सगळं त्यांना माहिती होतं, हे सगळं त्यांना दिसायचं. इवन आपल्या शिष्यातल्या मनातले विचार पण दिसायचे. आता बघा, भगवान श्री रामकृष्ण तिथे खोलीमध्ये बसलेले आहे, काशीपूरला वरच्या खोलीमध्ये बसलेले आहे. आणि इकडे नरेंद्रनाथांनी स्वामी अभेदानंदजी महाराजांना स्पर्श केला. आता स्पर्श केल्यामुळे स्वामी अभेदानंदजीचा हात कापायला लागला. आता ही गोष्ट ठाकूरांना कशी कळली? ठाकूरांनी नरेंद्रनाथला बोलावलं. अरे नरेंद्र, तू हे काय केलं? तो मुलगा एका भावामध्ये जात होता, त्याचा भक्तीचा भाव होता, आणि तू तुझा भाव त्याच्यामध्ये शिरवला आणि त्याचा सगळा भाव नष्ट करून टाकला. म्हणजे बघा, भगवान श्री रामकृष्णांना खोलीमध्ये बसून दिसत होतं की नरेंद्र काय करत आहे. म्हणजे यो विजानाति सकलम, तो या जगामधली सगळी प्रत्येक घडामोड बघतो. फक्त आपल्या शरीराच्याच नाही, तर या जगातल्या सगळ्या घडामोडीसुद्धा तोच बघत असतो. त्याला काहीही अशक्य नाही. तो जरी एका ठिकाणी असला तरी सगळ्या जगामधल्या घडामोडी तो बघू शकतो. बघा, भगवान श्री रामकृष्णांचे शिष्य ताडाच्या झाडाखाली गेले. आता ताड पिण्यासाठी गेले, पण त्या झाडाखाली एक साप होता. आणि भगवान श्रीरामकृष्ण खोलीमध्ये बसले आहे, आजारी आहे, बेडवरून उठू शकत नाही, पण त्यांना तो साप तिथे दिसला. तशा अवस्थेमध्ये ते बेडवरून उठून धावत गेले आणि त्या सापाला सांगितलं की इथून निघून जा, माझी मुलं येणार आहे. त्या सापाला दूर केलं आणि पुन्हा बिछाण्यावर परत आले. माताजी म्हणाल्या, तुम्ही एवढे आजारी, तुम्ही उठू शकत नाही, पण मी बघितलं की तुम्ही धावत गेले आणि धावत आले.
तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की तू बघितलं का, त्या झाडाखाली म्हणे माझे शिष्य जाणार आहे आणि तिथे म्हणे एक मोठा कोबरा होता. म्हणजे त्या कोबऱ्याला सांगितलं की इथून निघून जा, माझ्या मुलांना त्रास देऊ नको, ते इथे ताड पिण्यासाठी येणार आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना निरा, ते निरा पिण्यासाठी येणार आहे, तर तू इथून निघून जा. तर अशा प्रकारे भगवान श्री रामकृष्णांना एका ठिकाणी राहून सगळं काही बघायला मिळायचं. ते म्हणायचे की माझे अमेरिकेमध्ये पण भक्त आहे, मी बघितलं गोरे गोरे भक्त आहे. तुम्हाला नरेंद्रला तुला जावं लागेल, बाहेर देशामध्ये जावं लागेल. म्हणजे भगवंताला सगळं काही कळतं. श्री रामकृष्ण म्हणजे भगवंताचा अवतार, साक्षात परमात्मा. आता त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहणार, कोणीही काहीही लपून ठेवू शकत नव्हतं. मग ते म्हणायचे की जसे काचेचा अलमारा असतो, त्या अलमारामधल्या सगळ्या वस्तू आपल्याला दिसतात, तसं म्हणे कुणी व्यक्ती माझ्यासमोर आली की त्या व्यक्तीच्या आतमध्ये काय आहे हे सगळं मला दिसतं. म्हणजे बघा, स्वतःबद्दल तर दिसतंच, पण इतरांच्या मनामध्ये काय आहे ते पण भगवंताला कळतं, कारण ते परमात्मा स्वरूप आहे. म्हणजे तिथे अज्ञान नावाची गोष्ट नाही, सगळं ज्ञान आहे. आणि ते ज्ञान कुठे आहे? आपल्यामध्ये सुद्धा आहे. आपण जर ती अवस्था प्राप्त करून घेतली, जर आपण आपल्या स्वरूपाला जाणून घेतलं, तर आपण पण सगळं काही जाणू शकतो, आपण पण सर्वज्ञ होऊ शकतो. तर इथे ते शंकराचार्य सांगतात की हा तुमच्यामध्ये असलेला आत्मा हा तीनही अवस्थांचा साक्षी आहे, बुद्धीच्या विकाराचा किंवा बुद्धीमध्ये येणाऱ्या वृत्तीचा पण साक्षी आहे, आणि चांगल्या वाईट आणि वृत्तींचा अभाव ह्या सगळ्यांचा तो साक्षी आहे, आणि तो नेहमी साक्षीच राहतो. यो विजानाति सकलम जाग्रत स्वप्न सुषुप्तिषु बुद्धी तद्वृत्ती सद्भावम अभावम अहमिति अयम. त्यानंतर य पश्यति स्वयं सर्वं यम न पश्यति कश्चन य चेतयति बुद्ध्यादि न तद्यम चेतयति अयम. म्हणजे इथे काय म्हणते शंकराचार्य, य पश्यति स्वयं सर्वं यम न पश्यति कंचन. म्हणजे हा सगळ्यांना जाणतो, पण याला मात्र कोणी जाणू शकत नाही. य पश्यति स्वयं सर्वं यम न पश्यति कंचन, पण त्याला कोणीही बघू शकत नाही. तो इतरांना सगळ्यांना बघतो, तो सगळं जाणतो, पण त्याला कोणी जाणू शकत नाही, त्याला बघू शकत नाही, कारण तो इंद्रियाचा विषय नाही. इंद्रियाद्वारे आपण त्याला कधीच बघू शकत नाही, कारण तो या शरीरामध्ये आहे, पण एवढा सूक्ष्म आहे की ह्या आपल्या इंद्रियाच्या पकडीमध्ये तो येतच नाही, इंद्रिय तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की गावामध्ये कोतवाल असतो, तो रात्री गावामध्ये जेव्हा फिरतो तेव्हा त्याच्या हाती एक कंदील असतो. तो कंदील 3 बाजूने बंद असतो, समोर त्याच्यावरती ग्लास लावलेली असते, त्या काचेमधून, आणि त्या आतमध्ये कंदील असतो, प्रकाश असते, दिवा असते. त्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये तो सगळ्यांना बघतो. तो जेव्हा गावामध्ये दस्त घालतो तेव्हा तो सगळ्यांना बघतो, पण मात्र त्याच्या चेहऱ्यावर अंधार असतो, त्याला कोणी बघू शकत नाही. म्हणून भगवान श्रीराम म्हणजे आपण त्याला प्रार्थना केली पाहिजे की बाबा तुमच्या चेहऱ्यावर तो प्रकाश धरा, मला तुम्हाला बघायचं आहे. जेव्हा तो प्रकाश स्वतःच्या चेहऱ्यावर टाकतो तेव्हाच आपण त्याला बघू शकतो. म्हणजे इथे काय, जेव्हा आपण आपलं मन अंतर्मुख करतो, त्याला आपल्या आतमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो दिसू शकतो, पण इंद्रियाला नाही आणि आजच्या मनाला पण नाही. हे जे मन आहे त्याला शुद्ध करावं लागेल, पवित्र करावं लागेल. जेव्हा आपलं मन शुद्ध होईल, पवित्र होईल, अशा शुद्ध मनाद्वारेच आपण त्याला बघू शकतो. महिमात व गोचर शुद्ध मने. भगवंता तुझा महिमा फक्त शुद्ध मनालाच गोचर आहे. आणि आज तर आपलं मन कसं आहे, अशुद्ध आहे, स्थूल आहे, अपवित्र आहे. आता अशा मनाद्वारे आपण त्या आत्म्याला कसं काय बघू शकणार? आहे तो अगदी जवळ,
आणि एवढ्या जवळ असूनही आपण त्याला बघू शकत नाही. तो सगळ्यांना बघतो. आपल्या इंद्रियाद्वारे तो सगळं जगच बघत असतो. आपल्या डोळ्याद्वारे बघणारा तोच आहे, कानाद्वारे ऐकणारा तोच आहे. तो सगळं काही बघतो, पण त्याला कुणीच बघू शकत नाही. आपण स्वतः बघू शकत नाही. बाकीच्या लोकांची जर गोष्ट सोडा, बाकीचे लोक आपलं फक्त नामरूप बघतात, त्याच्या आतमध्ये काय आहे हे बघू शकत नाही. भगवान श्री रामकृष्ण बघायचे. वेश्येमध्ये पण ते आईला बघायचे. ते म्हणायचे की मी बघतो की आई सगळं काही झालेलं आहे, ती सगळ्यामध्ये आहे. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की तुम्ही जर भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये आलू आणि वांगी टाकली आणि ते पाणी जर तुम्ही छकडीवर ठेवलं तर पाणी उकळायला लागते आणि ते वांगे आणि आलू उड्या मारायला लागतात. लहान मुलं म्हणतात की आई आई बघ वांगे आणि आलू उड्या मारतात, पण त्यांना कळत नाही की त्याच्यामागे अग्नी आहे. अग्नी आहे म्हणून ते पाणी गरम झालेलं आहे आणि पाणी गरम झालेलं आहे म्हणून ते आलू आणि वांगी उड्या मारत आहे. आपल्याला वाटतं की आपणच उड्या मारतो, पण आपल्याला कळत नाही की ह्या शरीरामध्ये कोणीतरी आहे आणि तो असल्यामुळे आपण उड्या मारतो. तो जर निघून गेला तर आपल्या शरीराला काहीही अर्थ नाही. हे शरीर मरून जाईल, खाली पडेल, कारण हे जड शरीर आहे. याच्या मागे चैतन्य आहे, म्हणून हे शरीर सगळ्या घडामोडी करू शकते. तर य पश्यति स्वयं सर्वम यम न पश्यति कंचन. तो सगळं काही बघू शकतो, पण त्याला कोणी बघू शकत नाही. य चेतयति बुद्ध्यादी, म्हणजे आपल्या बुद्धीवर त्याचा प्रकाश पडल्यामुळे ती बुद्धी चेतन आहे असं आपल्याला वाटतं. चेतयति बुद्ध्यादी, बुद्ध्यादी म्हणजे बुद्धी, अहंकार, मन, चित्त, इंद्रिय सगळं. तर हा आत्म्याच्या प्रकाशामुळे बुद्धी इंद्रिय सगळे कार्य करतात. पण बुद्धी आत्म्याला चैतन्य करू शकत नाही, कारण तो स्वयंचैतन्य आहे, स्वयंप्रकाश आहे. त्याच्या चैतन्यामुळे सगळं चैतन्यमय झालेलं आहे. भगवान श्री रामकृष्णांना शिवनाथ शास्त्री म्हणाले की ठाकूर म्हणजे भगवान श्री रामकृष्ण परमहंस महाशय देवदेव देवदेव करून त्यांचं डोकं बिघडलेलं आहे. तेव्हा ठाकूरांनी त्यांना बोलावलं. का हो म्हणे तुम्ही असं म्हटलं? मी म्हणे रात्रंदिवस चैतन्याचं चिंतन करतो आणि चैतन्याचं चिंतन करून मी अचैतन्य झालो, आणि तुम्ही म्हणे रात्रंदिवस या जडाचं चिंतन करतात, तुमचं डोकं मात्र म्हणे ठीक आहे. म्हणजे चैतन्याचं चिंतन करून मनुष्य जड होत नाही, जडाचं चिंतन केल्यामुळे जड होतं. रात्रंदिवस आपण या जगातल्या जड वस्तूंचं चिंतन करतो, ह्या शरीराचं चिंतन करतो. हे सगळं कसं आहे, जड आहे. त्यामुळे आपलं चैतन्य, आपली बुद्धी, आपलं मन जड होते. पण त्या चैतन्याचं जर चिंतन केलं तर आपलं मन, बुद्धी सगळं चैतन्यमय होते आणि आपण त्या भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. आपलं मन पवित्र होते. तर त्या चैतन्याच्या प्रकाशामुळे मन, बुद्धी, इंद्रिय चेतन आहे असं वाटतं, पण ते चैतन्य त्यांचं नाही. ते चैतन्य उष्ण घेतलेलं आहे. जसं लोहाराच्या दुकानामध्ये आपण बघतो की तो लोखंड त्या आगीमध्ये टाकतो, त्या अग्नीमध्ये टाकल्यानंतर ते लोखंड लाल होतं आणि ते बाहेर काढले की लोक अरे लाल लाल लोखंड लाल आहे, लोखंड लाल आहे. पण लोखंड लाल नाही, ते लोखंड अग्नीच्या संपर्कामध्ये आल्यामुळे लाल दिसत आहे. पण बाहेर काढून ठेवा 5 मिनटं, ते पुन्हा काळच्या काळं होऊन जाईल. म्हणून या आत्म्याच्या संपर्कामध्ये आल्यामुळे मन, बुद्धी, इंद्रिय चेतन झालेले आहे. पण हे चैतन्य मन, बुद्धी, इंद्रियाचं नाही, ते चैतन्य आत्म्याचं आहे. आत्म्याच्या प्रकाशामुळे चैतन्यमय झालेलं आहे. पण यांना वाटतं की आम्ही स्वतः चैतन्यशील आहे, म्हणजे हे चैतन्य आमचंच आहे असा त्यांना भास होतो, पण ते सपशेल खोटं आहे. म्हणून न चेतयति बुद्ध्यादी न तद्यम चेतयति अयम. तो यच्चेतयति बुद्ध्यादी न तद्यम चेतयति अयम.
म्हणजे तो आत्मा चेतयती बुद्ध्यादी, बुद्धी मन इंद्रिय यांना तो चैतन्यमय करतो, तो चेतवतो, तोच प्रकाश देतो. न तद्यम चेतयती अयम, त्याला काही बाकी कोणी प्रकाशित करू शकत नाही, कारण तो स्वयंप्रकाश आहे. त्याला कोणत्याही प्रकाशाची गरजच नाही. ही बुद्धी आणि मन त्याला काय प्रकाशित करणार. इथे आपल्याला एक माहिती आहे की भगवान श्री रामकृष्णांचं एक स्तोत्र लिहिलेलं आहे, स्तवराज, श्री रामकृष्ण स्तवराज स्वामी अभेदानंद महाराजांनी लिहिलेलं आहे. त्यामध्ये ते काय म्हणतात, ओंकार वेद्य पुरुष पुराणो बुद्धेच्च साक्षी निखिलस्य जंतो यो वेत्ति सर्वं न चयस्य वेत्ता परात्मरूपो भुवि रामकृष्ण. तर इथे अभेदानंद महाराजांनी स्पष्ट म्हटलं आहे, ओंकार वेद्य पुरुष पुराणो, भगवान श्री रामकृष्ण कसे आहे, ओंकार स्वरूप आहे आणि परमात्मा आहे. परात्मरूपो भुवि रामकृष्ण, तो परात्मा आहे, ओंकार स्वरूप आहे. ओंकार वेद्य पुरुष पुराणो, आणि सनातन पुरुष आहे, कायमचा राहणार आहे. बुद्धेचे साक्षी निखिलस्य जंतो, आणि ते कसे आहे, आपल्या बुद्धीचेही साक्षी आहे. म्हणजे निखिलस्य जंतो, सगळ्या जीवांच्या बुद्धींचे ते साक्षी आहे. निखिलस्य जंतो, सगळे, निखिल म्हणजे अखिल, सगळेच्या सगळे त्यामध्ये आले. सगळ्या जीवांच्या बुद्धीचे साक्षी तेच आहेत. सगळ्या जीवांच्या बुद्धीमागे तेच अस्तित्वात आहेत. तर बुद्धेचे साक्षी निखिलस्य जंतो यो वेत्ति सर्वं न चयस्य वेत्ता, ते सगळं काही जाणतात, ते सगळ्यांना जाणतात. यो वेत्ति सर्वं न चयस्य वेत्ता, पण त्याला मात्र कोणी जाणू शकत नाही. भगवान श्री रामकृष्ण एक रुमाल घ्यायचे आणि असे मध्ये धरायचे आणि भक्तांना म्हणायचे की बघा, मी तुमच्या किती जवळ आहे, पण तुम्ही मला बघू शकत नाही, कारण रुमालमध्ये आहे. जरी मी तुमच्या इतकं जवळ आहे तरी तुम्हाला बघू शकत नाही, कारण मध्ये मायेचं आवरण आहे. हे विक्षेप शक्ती आणि आवरणशक्ती आहे. हे मायेचं आवरण मध्ये आल्यामुळे जरी मी तुमच्या इतक्या जवळ आहे तरी तुम्हाला बघू शकत नाही. हा आत्मा आपल्या अगदी जवळ आहे, पण हे मायेचं आवरण, ह्या शरीराची आसक्ती, ह्या जगाची आसक्ती, या जगालाच खरं समजणं, ह्यामुळे आपण त्या खऱ्या आत्म्याला विसरूनच जातो. परात्मरूपो भुवि रामकृष्ण, अशा त्या भगवान श्री रामकृष्णांना मी प्रणाम करतो. परात्मरूपो भुवि रामकृष्ण, ते रामकृष्ण कसे आहे, परमात्मा आहे, आणि त्यांनी त्या आत्म्याने शरीर धारण केलेल्या रामकृष्णांचं ते सगळ्यांच्या बुद्धींचे साक्षी आहे. बुद्धेश साक्षी निखिलस्य जंतो यो वेत्ति सर्वं न चयस्य वेत्ता, ते सगळं काही जाणतात, सगळ्यांना जाणतात, पण त्यांना मात्र कोणीही जाणत नाही. म्हणजे त्यांना जाणत नाही पण जाणू शकतो. त्यांनी सांगितलेल्या उपायाप्रमाणे जर आपण जीवन जगलो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण साधना केल्या, तर आपण त्यांना जाणू शकतो. पण या सध्याच्या अवस्थेमध्ये आपण त्यांना जाणू शकत नाही. यो वेत्ति सर्वं न चयस्य वेत्ता परात्मरूपो भुवि रामकृष्ण. नंतर येन विश्वमिदं व्याप्तं यं न व्याप्नोति किंचन आभारूपमिदं सर्वं यं भान्त्यम् अनुभात्ययम्. येन विश्वमिदं व्याप्तं, ह्या आत्म्यानं हे सगळं विश्व व्यापलेलं आहे. जसं ईशोपनिषद म्हणते, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृध कश्यचित् धनम. तर ईशोपनिषदाचा पहिला श्लोक आहे की ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत, ह्या जगामध्ये जे काही जड आहे आणि जे काही चेतन आहे ते सगळ्याच्या सगळ्या भगवंताने व्यापलेलं आहे. जो राम दशरथ का बेटा वही राम घटघट में लेटा, जो राम दशरथचा बेटा आहे तो सगळ्या कणाकणामध्ये आहे, तो भगवंत सगळीकडे आहे. म्हणजे हे संपूर्ण जग त्यांनी व्यापलेलं आहे. त्याला सोडून या जगामध्ये काहीही नाही.
कारण तो आत्मा अनंत आहे. आता अनंत एकच राहू शकते, दोन नाही राहू शकत. त्याने सगळं काही व्यापलेलं आहे. वर खाली इकडे डावीकडे उजवीकडे सगळीकडे तोच आहे. त्या आत्म्याशिवाय दुसरं काहीही नाही. त्या आत्म्यामध्येच कोटी कोटी ब्रह्मांड आहे. काही दिवस राहतात आणि नष्ट होतात. त्या आत्म्यामध्ये सगळ्या घडामोडी घडत असतात. कारण तो आत्मा कसा आहे, सगळीकडे व्यापलेला आहे आणि अनंत आहे. त्याला मर्यादा नाही. त्याने सगळं व्यापलेलं आहे, पण त्याला कोणी व्यापू शकत नाही. कारण अनंताला कोण व्यापणार आहे. बाकी जे काही सगळं आहे ते शांत आहे, ते मर्यादित आहे, ते लिमिटेड आहे. पण हा आत्मा कसा आहे, अनलिमिटेड, सगळीकडे अनंत. तर म्हणून येन विश्वमिदं व्याप्तम यम न व्याप्नोति किंचन. पण त्या आत्म्याला कोणतीही गोष्ट व्यापू शकत नाही. कारण तिला व्यापणार कशी. कारण अशी जागाच नाही आहे की ज्या ठिकाणी आत्मा नाही. स्वर्ग म्हणा, नरक म्हणा, कुठेही म्हणा, तुम्ही कुठेही जरी गेलात तरी त्या आत्मा आहेच तिथे. म्हणजे ह्या जगामध्ये आत्म्याला सोडून काहीही नाही. हा चैतन्याचा सागर आहे आणि तो सर्वत्र व्यापलेला आहे. हा अखंड आहे, हा एक आहे, ते दोन नाही. आता हा एकच सागर आहे. त्यामध्ये बुडबुडे उठत असतात. आपण सगळे म्हणजे त्या चैतन्य सागरामधले बुडबुडे आहोत. हे बुडबुडे येतात, काही दिवस राहतात आणि निघून जातात. इवन मोठमोठे ब्रह्मांडसुद्धा हे मोठे बुडबुडेच आहे. हे अवतार येतात ते पण बुडबुडेच आहे. तर हा सागर सगळीकडे व्यापलेला आहे. आणि ज्यांना ज्यांना ती अनुभूती झाली त्यांनी बघितलं की चैतन्याचा सागर सगळीकडे आहे. भगवान श्रीरामकृष्णांना अनुभूती झाली, त्यांनी पहिल्यांदा बघितलं की सगळीकडे चैतन्याचा सागर, आणि तो हळूहळू येऊन त्यांच्यावर आदळला आणि ते काय झाले, त्या चैतन्य सागरामध्ये एक होऊन गेले. जे स्वतःचं अस्तित्व त्यांचं लोपलं, ते त्या सागराशी एक झाले. म्हणजे मीच तो आत्मा आहे, मीच सर्वत्र व्यापलेलो आहे असा अनुभव आला. आणि मग जेव्हा त्यांना होश आला तेव्हा त्याने पहिल्यांदा बघितलं की काली मातेचं रूप त्यामधून प्रगट झालं. म्हणजे एवढे सगळे नामरूप आहे ते त्या चैतन्य सागरामधून प्रगट होत असतात. त्या सागराला नामरूप काहीही नाही. पण ही सगळी नामरूपं मात्र त्या चैतन्य सागरातूनच निर्माण होतात, काही दिवस राहतात आणि पुन्हा त्या सागरामध्ये विलीन होतात. जी समुद्राची लाट आहे, समुद्रामधूनच येते आणि समुद्रामध्येच विलीन होते. तशा प्रकारे हे ब्रह्मांड आहे, मनुष्य आहे, पशु पक्षी सगळे आहे, हे सगळे त्या चैतन्य सागरामधून येतात आणि त्यामध्येच विलीन होतात. म्हणून येन विश्वमिदं व्याप्तम यम न व्याप्नोति किंचन. त्याला कोणीही व्यापू शकत नाही. तो सगळ्यांना व्यापतो, पण त्याला कोणी व्यापू शकत नाही. आभारूपमिदं सर्वं यम भांतम अनुभाती अयम. आभारूपमिदं सर्वं म्हणजे सगळीकडे तो कसा आहे, प्रकाश स्वरूप. तिथे अंधार नाही. तो प्रकाशाचाही प्रकाश आहे. आता आपण सूर्य बघतो, चंद्र बघतो, हा प्रकाश आहे. पण हे प्रकाशसुद्धा त्या आत्म्याकडून उधार घेतलेले आहे. हा त्यांचा प्रकाश नाही. उपनिषद म्हणते, कठोपनिषद, न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भाती कुतोम अयम अग्नी तमेव भांतम अनुभाति सर्वम तस्य भाषा सर्वमिदं विभाती. हा जो श्लोक आहे कठोपनिषदामधला, त्यामध्ये काय म्हटलं आहे, त्या आत्म्याच्या प्रकाशामुळेच हे जग प्रकाशित झालेलं आहे. तिथे त्या आत्म्याला सूर्य प्रकाशित करू शकत नाही, चंद्र प्रकाशित करू शकत नाही. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम. जे चंद्र, सूर्य, तारे, अग्नी हा सगळ्याच्या सगळा प्रकाश जो आहे तो त्यांचा नाही, तो आत्म्याचा आहे. आत्म्याकडून उधार घेतलेला आहे. त्या आत्म्याच्या प्रकाशामुळे सगळे प्रकाशित झालेले आहे. म्हणून इथे म्हटलं आहे की तो आत्मा प्रकाश स्वरूप आहे आणि तो आत्मा सगळ्यांना प्रकाशित करतो, पण त्याला मात्र कोणी प्रकाशित करू शकत नाही. आता सूर्य आकाशामध्ये आहे
आता तो स्वतःच्या प्रकाशानं प्रकाशित झालेला आहे. आता कोणी जर म्हटलं की मी टॉर्च घेतो, एक मोठा टॉर्च, आणि अरे बघ सूर्याला बघ. आता सूर्याला बघण्यासाठी टॉर्चची गरज नाही. तो त्याच्या प्रकाशामध्येच तुम्हाला दिसतो. त्याचा जो प्रकाश आहे त्या प्रकाशामुळे त्याला आपण बघू शकतो. तुमचा टॉर्चलाईट काय तिथे काही काम करू शकत नाही. तशा प्रकारे त्या आत्म्याचा प्रकाश सगळीकडे व्यापलेला आहे आणि तोच प्रकाश सूर्यामध्ये आहे, चंद्रामध्ये आहे, ताऱ्यांमध्ये आहे, सगळ्यामध्ये तोच प्रकाश आहे. म्हणून तर आपण प्रार्थना करतो, तमसो मा ज्योतिर्गमय. भगवंता या अंधाराकडून आम्हाला प्रकाशाकडे घेऊन जा. कारण तो आत्मा प्रकाश स्वरूप आहे. त्या आत्म्याकडे आम्हाला घेऊन जा. तिथे फक्त प्रकाशच आहे. आत्मप्रकाश, आत्मज्योती, ती ज्योती आहे आणि ती ज्योती आपल्या हृदयामध्ये पण आहे. ती आत्मज्योती आपल्या हृदयामध्ये पण आहे. जेव्हा भगवान बुद्ध महानिर्वाण घेणार होते, शरीर सोडणार होते, तेव्हा त्यांचा शिष्य आनंद रडू लागला. म्हणजे तुम्ही गेले तर आमचं कसं होईल? तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की तू माझ्याकडून हेच शिकला का? अरे मी म्हणजे काही शरीर नाही. ही अवस्था आहे, ही बोधी अवस्था आहे. बुद्ध म्हणजे ही एक अवस्था आहे. मला बोध प्राप्त झालेला आहे. मी शरीर नाही आहे, मी बोध स्वरूप आहे. म्हणून तू माझ्यावर अवलंबून राहू नको. तुला जर अवलंबून राहायचं असेल तर आत्मदीपो भव. तुझ्या आतमध्ये आत्म्याचा दीपक आहे. त्या आत्म्याच्या प्रकाशामध्ये तू सगळं बघ. तो दीपकच तुला गाईड करेल. हे तुझ्यामधला प्रकाशच तुला मार्ग दाखवेल. माझ्यासाठी काही तुला रडायची गरज नाही. जे तो आत्मदीप आपल्या सगळ्यांमध्ये आहे, तोच आपल्याला गाईड करत असतो. तोच आपलं शरीर धारण करत असतो. त्याच्यामुळेच आपण जिवंत आहोत. पण आपलं लक्ष त्याच्याकडे जात नाही. आपलं लक्ष या बाहेरच्या जगाकडे जाते. हे बाहेरचं जग आपल्याला वाटतं की खरं आहे, हा प्रकाश आहे तो खरा वाटतो. आता स्वप्नामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा स्वप्नामध्ये सूर्यही नसतो, चंद्रही नसतो, तारेही नसतात आणि आपण आपल्या खोलीमधले दिवे पण बंद करून देतो. आणि आपण झोपलेलो असताना स्वप्नामध्ये प्रकाश आला कुठून? आपल्याला सगळं अगदी स्पष्ट दिसते. आजच्या मनाच्या पडद्यावर संस्काराचे चित्र पडतात, पण लाईट नसेल तर ते चित्र आपण बघू शकणार नाही. तिथे आत्म्याचा प्रकाश असतो. तुम्ही जरी झोपलेले असता पण तो आत्म्याचा प्रकाश झोपेमध्ये पण असतो. त्या आत्म्याच्या प्रकाशामध्ये मनाच्या पडद्यावर तुम्ही स्वप्न बघता आणि ते स्वप्न अगदी क्लिअर असतात, स्पष्ट तुम्हाला दिसतात. आता तिथे तर अंधारच आहे, मग प्रकाश आला कुठून? आणि प्रकाश नसता तर तुम्ही स्वप्न बघू शकले नसता. म्हणजे तुमच्यामध्ये प्रकाश आहे हे सिद्ध होते की तुम्ही झोपला तरी तुमच्यामधला प्रकाश आहे, तो राहतो आणि त्याच प्रकाशामध्ये तुम्ही स्वप्न बघता. तर असा तो प्रकाशस्वरूप आत्मा आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. तो आतही आहे, बाहेरही आहे, कारण त्याचं स्वरूपच प्रकाश स्वरूप आहे. त्याला कोणी प्रकाशित करू शकत नाही, कारण तो स्वयंप्रकाश आहे. आभा रूपम इदम सर्वम. तर आभा म्हणजे प्रकाश, भा म्हणजे प्रकाश, भारत म्हणजे प्रकाश. तर आभा रूपम इदम सर्वम यम भांती अनुभाती अयम. त्याच्या प्रकाशामुळे हे सगळं जग प्रकाशित झालेलं आहे. ह्या जगाला स्वतःचा प्रकाश नाही. त्या आत्म्याच्या प्रकाशामुळे हे जग प्रकाशित झालेलं आहे. आपण एकमेकांना बघतो ते कशामुळे? आत्म्याच्या प्रकाशामुळे. ह्या प्रकाशामुळे नव्हे. आता आपल्यामध्ये जर प्रकाश नसेल तर आपलं शरीर काय होईल? अचैतन्य होऊन पडेल आणि आपण बघू शकू का कुणाला? जे आपण एकमेकांना बघतो कारण दोघांमध्येही तो आत्म्याचा प्रकाश आहे. तो आत्म्याचा प्रकाश जर आपल्यामध्ये नसता तर आपण एकमेकांना बघू शकलो नसतो. आपण एकमेकांना बघू शकतो, फक्त सूर्यप्रकाशामध्येच बघतो असं नाही, रात्री पण बघू शकतो, कारण तो प्रकाश आपल्या आतमध्ये आहे. आपण अंधाराला पण बघू शकतो. आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीत गेलो तर आपण म्हणतो की ह्या खोलीमध्ये अंधार आहे,
म्हणजे त्या अंधाराला पण बघणारे आपणच आहोत. नाही तो अंधार तुम्हाला दिसला कसा? म्हणजे तुमच्यामध्ये प्रकाश आहे, तो प्रकाश त्या अंधाराला पण बघतो, तो सगळंच बघतो. आणि त्या अंधारामध्ये पण तुम्ही एक काठी जर जाळली तर तिथे प्रकाश होतो. म्हणजे आपल्या हृदयामध्ये अविद्येचा जो अंधार आहे, म्हणून तर म्हटलं आहे अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुर उन्मिलितम येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य म्हणजे आपण अज्ञानाच्या निद्रेमध्ये पडलेलो आहे. हा अज्ञानरूपी अंधकार आहे आणि गुरु काय करतो? तो अंधकार दूर करतो. अज्ञानतिमिरांजन ज्ञानांजनशलाकया, तो अज्ञान ज्ञानाने दूर होऊ शकतो. त्याला दुसरा कोणताही उपाय नाही. खोलीमधला अंधार तुम्ही ते रूम कितीही साफ करा, जाणार नाही. तिथे प्रकाशच आणावा लागेल. तशा प्रकारे आपल्यामधलं अज्ञान जे आहे ते अज्ञान तुम्ही असं घालू शकत नाही. त्याला ज्ञानाद्वारेच अज्ञानाला बाहेर करावं लागेल आणि ते ज्ञान आपल्याला गुरु देत असतो. गुरुच्या मार्गदर्शनामुळे ते आपल्यामधलं अज्ञान दूर होते आणि ज्ञानाचा प्रकाश आपल्या हृदयामध्ये पडतो आणि मग आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. गुरु आपल्याला मदत करतो. तर तिथे अंधार नाहीच, भगवंतामध्ये अज्ञान नाहीच, तिथे प्रकाशच आहे आणि त्याच्या प्रकाशामुळेच हे सगळं जग प्रकाशित झालेलं आहे. जे काही आपल्याला प्रकाश स्वरूप दिसते तो प्रकाश त्या आत्म्याचाच आहे. ह्या जगामध्ये आत्म्याचा प्रकाश नसता तर सगळीकडे अंधारच अंधार असता, सगळीकडे अज्ञानच अज्ञान असतं. तर ते आपल्या हृदयामधलं अज्ञान दूर करण्यासाठी, कारण तिथे पण अंधार आहे, ते आपल्या हृदयामधला अंधार दूर करण्यासाठी आपल्याला अविद्या किंवा अज्ञान दूर करावं लागेल. त्यासाठी आपल्याला ज्ञान आणावं लागेल, ज्ञानाचा दीपक जाळावा लागेल आणि तो ज्ञानाचा दीपक गुरु आपल्या हृदयामध्ये जाळू शकतो. त्यांना जर तो चेतवला पेटवला दीपक आपल्या हृदयामध्ये ज्ञानाचा, तर आपल्या हृदयामधलं अज्ञान अंधकार सगळं दूर जाईल. ज्योतिर्ज्योती उजल हृदय कंदर तुम्ही तर मग भंजनहार. आपण दररोज आरतीमध्ये म्हणतो की भगवान श्री रामकृष्णा ज्योतिर्ज्योती, तुम्ही ज्योतीचीही ज्योती आहात. उजल हृदय कंदर, माझ्या हृदयामधले तुम्ही प्रगट व्हा आणि सगळा अंधकार दूर करा. ज्योतिर्ज्योती उजल हृदय कंदर तुम्ही तम भंजनहार, तुम्ही तमोगुणाचं भंजन करणारे आहात. माझ्या हृदयामधल्या तमोगुणाचा अंधकार दूर करा, कारण तुम्ही ज्योतीचीही ज्योती आहात, तुम्ही स्वयं ज्योती आहात. म्हणजे माझ्या हृदयामध्ये प्रकाशित व्हा, माझ्या हृदयामध्ये प्रगट व्हा आणि सगळ्या हृदयामधला अंधकार दूर करा, अशी आपण भगवंताला दररोज प्रार्थना करतो. तर तो प्रकाश स्वरूप आहे. त्याच्या प्रकाशामुळे सगळे काही प्रकाशित झालेलं आहे. हे संपूर्ण जग प्रकाशित झालेलं आहे. आपलं मन बुद्धी अहंकार इंद्रिय सगळे काही त्याच्यामुळे प्रकाशित झालेले आहे. त्या प्रकाशामुळेच आपलं शरीर कार्य करत आहे, हे शंकराचार्य आपल्याला या श्लोकाद्वारे सांगतात. त्यानंतर यस्य सन्निधी मात्रेन देहेंद्रिय मनोधिय विषयेषु स्वकीयेषु वर्तन्ते प्ररीता इव. यस्य सन्निधी मात्रेन देहेंद्रिय मनोधिय म्हणजे ह्या आत्म्याच्या सानिध्यामध्ये आल्यामुळे, ह्या आत्म्याच्या सानिध्यामुळे मन इंद्रिय देह हे सगळं आपापलं कार्य करत असतात. तो आत्मा काही करत नाही, तो आपला स्थिर आहे, तो फक्त प्रकाश देतो. पण ह्या आत्म्याच्या सानिध्यामध्ये, म्हणजे ह्या आत्म्याच्या जवळ असल्यामुळे हे सगळे इंद्रिय आपापली कार्य करू शकतात. समजा मोठा लोहचुंबक ठेवलेला आहे. आता मोठा लोहचुंबक आहे, तो काहीच करत नाही, पण त्याच्याजवळ जर आपण सुई ठेवली तर ती सुई हलायला लागते. आता ती सुई हलायला का लागते? कारण ती चुंबकाच्या जवळ आहे. तो चुंबक तिला आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करतो, तो चुंबक आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून ती छोटीशी सुई अशी हलायला लागते. तर ती आपोआप हालत नाही, कारण ती चुंबकाच्या जवळ आहे. म्हणजे आपले इंद्रिय आपोआप कार्य करत नाही, आत्म्याचं सानिध्य आहे.
भगवान कृष्ण रथामध्ये बसले आहे, अर्जुन युद्ध करतो आहे, पण अर्जुन युद्ध करत असला तरी भगवंताच्या सानिध्यामध्ये आहे म्हणून तो युद्ध करू शकला. भगवंताने हातामध्ये शस्त्र पण घेतलं नाही आणि भगवंत पहिलेच म्हणाले की अरे म्हणे मी सगळ्यांना मारून टाकलेलं आहे, तू फक्त निमित्त हो. म्हणजे सगळं काही भगवंतानेच केलेलं आहे. युद्ध होणार आहे, कौरव मरणार आहे हे भगवंताला माहिती होतं. तेव्हा अर्जुना समजू नको की तू युद्ध करणार आहे. निमित्त मात्रम भव्य सर्वसाची, तू फक्त निमित्त हो. युद्ध मीच करणार आहे आणि मी सगळ्यांना मारणार आहे. पण भगवंतानं काहीही केलं नाही. नुसत्या त्यांच्या सानिध्यामुळे अर्जुनानं युद्ध जिंकलं. फक्त भगवंत पाठीशी आहे. म्हणजे त्या आत्म्याचं सानिध्य, त्या भगवंताचं सानिध्य मिळालं तर आपण सगळं काही करू शकतो. त्याच्या शक्तीनं आपण शक्तिमान होतो. ही आपली शक्ती नाही, ही त्याची शक्ती आहे, हे आपल्याला कळत नाही. म्हणून इथे म्हटलं आहे यस्य सन्निधी मात्रेण, त्याच्या नुसत्या संपर्कामुळे देहेंद्रिय मनोधिय, देह इंद्रिय मन बुद्धी इत्यादी विषयेषु स्वकीयेषु, जे त्यांचे जे विषय आहेत, जे डोळे रूपाकडे जातात, कान शब्दाकडे जातात, हे शब्दस्पर्श रूप रसगंध विषय आहेत. ह्या विषयांकडे इंद्रिय धाव घेतात. कशामुळे? त्या आत्म्याच्या सानिध्यामध्ये असल्यामुळे. त्या आत्म्याचं जर कनेक्शन तुटलं तर इंद्रिय मन बुद्धी काहीही करू शकणार नाही, जडवत होऊन पडून राहील. एखादा मेलेला माणूस बघा, मुर्दा बघा, डोळे आहे कान आहे पण तो ऐकू शकत नाही, बघू शकत नाही. कारण ऐकणारा आणि बघणारा जो होता, जे चैतन्य होतं, ज्याच्या सानिध्यामुळे तुम्ही ऐकू बघू शकत होते, ते चैतन्य आता निघून गेलं. म्हणून आता ते शरीर पडलेलं आहे पण ते चैतन्य विहीन आहे. आता चैतन्याचं सानिध्य राहिलं नाही म्हणून शरीर इंद्रिय मन बुद्धी काहीही करू शकत नाही. यशोंतरात्मा पुरुष पुराणो निरंतर अखंड सुखानुभूती सदैक रूप प्रतिबोध मात्रो येणेचित अवाग असवच्चरंती. तर यशोंतरात्मा पुरुष पुराणो, हा आत्मा कसा आहे? यशोंतरात्मा, हा आत्मा अंतरात्मा आहे. येशो एषः अंतरात्मा. अनेक शास्त्रामध्ये सांगितलं आहे की हा अंतरात्मा आहे. म्हणजे हा बाहेर नाही, हा आतमध्ये आहे, अंतरात्मा आहे. प्रत्येकाचा अंतरात्मा आहे. आता हा अंतरात्मा आहे, मग दिसत का नाही? एवढ्या आपल्या जवळ आहे, आपल्या हृदयामध्येच आहे. आपला श्वासोश्वाससुद्धा त्याच्याशिवाय होऊ शकत नाही, त्याच्यामुळेच होतो. म्हणजे हा एवढा अंतरात्मा आहे. पण इंद्रिय मन बुद्धी त्यांची दृष्टी या जगाकडे आहे. ते सगळे बहिर्मुख झालेले आहे. ते सगळे बाहेरचं जगच बघतात. यशोंतरात्मा पुरुष पुराणो, हा पुरुष, पुरुष म्हणजे पुरीमध्ये राहणारा. ही शरीर भगवंताची पुरी आहे. जसे पुरीमध्ये जगन्नाथ राहतात, जगन्नाथ प्रभू राहतात, तसे ह्या पुरीमध्ये भगवंत राहतो, ह्या पुरीमध्ये पण जगन्नाथ राहतो. तर पुरुष पुराणो, आणि हा पुराणा म्हणजे सनातन आहे, हा जुना नाही आहे, हा आजही नवीन आहे, आजही आहे. तर हा सनातन पुरुष आपल्या शरीरामध्ये अंतरात्मा आहे. तो सगळ्यांचा अंतरात्मा आहे. सगळ्यांच्या हृदयाचा तो स्वामी आहे, सगळ्यांच्या शरीराचा तो स्वामी आहे. निरंतर अखंड सुखानुभूती. आणि त्याचं स्वरूप कसं आहे? निरंतर अखंड सुखानुभूती. निरंतर, कारण कोणतंही सुख आपल्याला निरंतर मिळत नाही. ह्या जगामधली सगळी सुखं कशी आहे? क्षणिक आहे, ती कंटिन्युअस राहत नाही. पण हे आत्म्याचं सुख जे आहे ते निरंतर राहणारं आहे आणि अखंड, त्यामध्ये कधीही खंड पडत नाही. असं नाही की 6 महिने मी आत्म्याचं सुख घेतलं आणि आता ते आत्म्याचं सुख आता गायब झालं आणि आता पुन्हा 6 महिन्यानं पुन्हा तुम्हाला ते मिळणार आहे, असं नाही आहे. ते ज्ञान तुम्हाला कायमचं राहतं. एकदा का तुम्हाला ते ज्ञान झालं
तर मरेपर्यंत ते ज्ञान तुमच्यासोबत राहतं आणि त्या आत्म्यामुळे मिळणारं सुख तुम्हाला ते कायमचं मिळते, निरंतर मिळते, क्षणोक्षणी मिळते आणि अखंड मिळते. त्यामध्ये कधीही कुठेही गॅप पडत नाही. मनुष्य आजारी असेल, तो मृत्यूशय्येवर पडलेला असेल, पण त्याच्या त्या आत्मानंदामध्ये काहीही फरक पडत नाही. तो अगदी आनंदामध्ये असतो, कारण त्यानं तो निरंतर आनंद प्राप्त करून घेतलेला आहे. त्यानं आनंदाचा कंद हृदयामध्ये बघितलेला आहे. आनंदाचा कंद या देविकानंदानं पाहिला. आता ज्यानं त्या आनंदाच्या कंदाचा अनुभव घेतलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये दुःख येणार कसे? तुकाराम महाराज काय म्हणतात? आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. आता जीवनामधले सगळे दुःख गेले, कारण भगवंता तुझे चरण मी बघितलेले आहे. तर भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. आता माझ्या जीवनामध्ये आनंदच आनंद आहे. आता त्यांना मृत्यूसुद्धा दुःख देऊ शकत नाही. ते जन्ममृत्यूच्या पलीकडे गेलेले आहे. त्याने त्या आनंदस्वरूप आत्म्याची प्राप्ती केलेली आहे. त्यांना तेव्हा हे शरीरसुद्धा महत्त्वाचं वाटत नाही. हे शरीर गेलं काय आणि राहिलं काय, त्यांच्या आनंदामध्ये काहीही फरक पडत नाही. असं ह्या आत्म्याचं स्वरूप आहे. यशोंतर आत्मा पुरुष पुराणो निरंतर अखंड सुखानुभूती. निरंतर सुख आहे आणि अखंड सुख आहे. ती अनुभूती त्याला प्राप्त होत असते, कारण तो आनंद आत्म्यामध्येच आहे. तुम्ही एकदा आत्म्याला जाणून घेतलं की तो आनंद तुमचाच होतो, कारण तुम्हीच आनंद स्वरूप आहात. तिथे दुःखाचा लवलेशही नसतो. त्याला दुःख स्पर्शही करू शकत नाही. म्हणून गीतेमध्ये म्हटलं आहे, यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यसे न अधिकम तत यस्मिन स्थितोही दुःखेन गुरुणापी विचाल्यते. जेव्हा तुम्ही त्या आत्म्याला जाणून घेता, तेव्हा त्यापेक्षा श्रेष्ठ जाणण्याचं काहीच राहत नाही. यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यसे न अधिकम तत, त्यापेक्षा अधिक काहीही नाही. ज्यानं आत्म्याचा आनंद प्राप्त केलेला आहे, त्याच्यापेक्षा आनंद कोणताही नाही. यस्मिन स्थितोही दुःखेनं, यामध्ये ज्याचं मन स्थिर होतं, तेव्हा गुरुणापी विचाल्यते. म्हणजे मोठमोठे दुःख जरी त्याच्या जीवनामध्ये आले तरी तो विचलित होत नाही. यस्मिन स्थितोही दुःखेनं गुरुणापी विचाल्यते. म्हणजे कितीही दुःख आले तरी तो विचलित होत नाही, कारण त्यांना आता आनंदाची खाण मिळवलेली आहे. तर आपण आनंद स्वरूपच आहोत. आपण आनंदाची संतानच आहोत. पण आज आपल्याला त्याची जाणीव नाही. आपण ह्या जगामध्ये दुःख भोगतो, कारण आनंद कुठे शोधावा हेच आपल्याला माहिती नाही. तो आनंद आहे आपल्यामध्येच, पण आपण त्या आनंदाला शोधतो या जगामध्ये. कसा तो तिथे मिळणार आहे? तो मिळूच शकत नाही. ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शोधा, आणि एकदा की तुम्हाला तो आनंद मिळाला तर मग मात्र तो आनंद तुमचा कायमचा राहील. कोणीही तो आनंद हिसकावून घेऊ शकणार नाही आणि त्यामध्ये कधी खंड पण पडणार नाही. मरेपर्यंत अखंड निरंतर तो आनंद तुमच्यासोबत राहील. येणे शीता वाघ असवत चरंती. म्हणजे ह्या आत्म्यामुळे, हा मालक आहे, ईशा आहे, भगवंत आहे, याच्या आदेशामुळे वाक म्हणजे आपली वाणी आणि असव म्हणजे प्राण, हे प्राण आणि वाणी म्हणजेच सगळे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय हे त्या भगवंताच्या आज्ञेनं कार्य करत असतात. येणे शीता वाघ असवत चरंती. ते जे कार्य करतात त्याच्या मागे मालक बसलेला आहे. तो मालक नसता तर यांनी आपलं काम केलं नसतं. हे सगळे त्याचे नौकर आहे. तर हे वाघेंद्रिय आहे, आपलं बोलण्याचं इंद्रिय आहे, आणि पंचप्राण आहे इत्यादी सगळं. तर हे त्याच्या आज्ञेनुसार कार्य करत असतात. हे शंकराचार्य आपल्याला सांगतात की तुमच्यामध्ये कोणीतरी आहे, म्हणजे तुम्हीच मालक आहात. या शरीराचा, मनाचा, बुद्धीचा, सगळ्याचे मालक तुम्ही आहात. तुमच्या आज्ञेनुसार हे सगळे कार्य करत असतात. पण आज तुमची काय दशा झालेली आहे? हे सगळे इंद्रिय, मन, बुद्धी तुम्हाला खेचून ओढून घेऊन जाते, कारण तुम्हाला माहीत नाही की तुम्ही राजा आहात.
तुम्ही स्वतःला भिकारी समजता, म्हणून या सर्वांवरती राज्य करू शकत नाही. तुम्ही स्वामी आहात, तुम्ही मालक आहात, पण तुम्ही नोकराप्रमाणे वागता, कारण तुम्हाला तुमच्या स्वरूपाची जाणीव नाही. तुमच्या स्वरूपाची जाणीव झाली तर हे इंद्रिय, मन, बुद्धी हे सगळे तुमच्या कंट्रोलमध्ये राहतील. ते आपल्या इच्छेप्रमाणे वागणार नाही, कारण तेव्हा तुम्हाला कळेल की त्यांच्या मागे धावण्यामध्ये आनंद नाही. तो आनंद तर आपल्यामध्येच आहे. आपल्याला या जगाची गरज नाही. आपल्या आनंदासाठी जगावर अवलंबून राहण्याची गरज नाही. हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा बुद्धीलाही कळेल, मनालाही कळेल, आणि मग ते बाहेर जाणं सोडून देईल आणि त्या अंतरात्म्यामध्येच स्थिर राहतील. आणि हेच आहे आत्म्याचं स्वरूप. ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. हे जे आपलं खरं स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे, त्याची आपल्याला अनुभूती घ्यावी लागेल. अनुभूती घेतल्यानंतर आपण सगळ्या बंधनातून मुक्त होऊ. मग पुन्हा पुन्हा दुःख भोगावे लागणार नाही. हे शंकराचार्यांनी आपल्याला या काही श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.